भारत माता की वंदे। आता वाटते गेली 22 वर्ष FG नाईक महाविद्यालय आपल्या यशस्वी गाथेचा इतिहास आपल्या समोर घेऊन जात असताना हा वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडतोय। या शुभ प्रसंगी आमचे ज्येष्ठ सहकारी केशव म्हात्रे अंकल, आमचे ज्येष्ठ सहकारी लीलाधरजी नाईक, ज्यांची आत्ताच नव्यानं नोटरी या पदावरती नियुक्ती झाली भारत सरकारच्या वतीनं, आदरणीय ॲडव्होकेट भारतीताई पाटील, आमच्या सहकारी नगरसेविका सायलीताई शिंदे, आमचे ज्येष्ठ सहकारी दाजी सणस, संस्थेच्या संचालिका आदिती नाईक, अविनाशजी वासुदेवन, सरांची उंची पण तेवढीच, सरांचं कार्यही तेवढं उंचीचंच, आमचे थळे सर, नरेंद्र म्हात्रे सर जे आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात, रवींद्र पाटील सर, मुकेश फस्टे सर, लचाणी सर, प्रकाश सावंतजी, दत्तात्रय घोडके सर, आज कोटामध्ये बरे वाटतात, प्रताप माडिक सर, म्हणजे टाई आहे आज। आनंद या गोष्टीचा होतोय की आपल्या संस्थेतून लहानाचे मोठे झाले आणि आता आम्ही त्यांना मोठं म्हणतो, असे सौम्या सिंगजी, निशिताजी सुवर्णा, दीपक शेट्टीजी, सूरज बिळुंबुळे, अरुणाजी म्हात्रे, राजश्री यादव मॅडम, सीमा म्हात्रे मॅडम, सुमती सुबैयाजी, एलिना मॅडम, योगिताताई पाटील, सूत्रसंचालिका जयश्री दहाड मॅडम, इथे उपस्थित सर्व या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी ज्यांचं योगदान आहे असे सर्व प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, इतर आपले सर्व स्टाफ असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे सर्व पालक बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की 22 वर्ष, तसं म्हटलं तर कालावधी लहान आहे आणि तसं म्हटलं तर कालावधी फार मोठाही आहे। आणि म्हणून या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माननीय संस्थापक गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नांना जो आपण एक बळ दिलं आणि त्याचाच आज आरंभ म्हणून तुम्ही या ठिकाणी नाव दिलं, जोरदार टाळ्यांनी ह्या आरंभाचा आपण आज सुरुवात करतोय, म्हणजे आरंभाचा आरंभ होतोय। आणि अशा या शुभ प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी उपस्थितांना सांगताना मला आनंद या गोष्टीचा होतोय की आताच मी सायलीताईंच्याबरोबर बोलत होतो, भारतीताईंच्याबरोबर बोलत होतो, अंकल किंवा या ठिकाणी लीलाधर नाईक यांच्याबरोबर, की जेव्हा एखादं वृक्ष मोठा होतो आणि जेव्हा फळ द्यावं लागतं तेव्हाच त्या वृक्षाची किंमत मिळते किंवा किंमत कळते। आज संस्थेनं ज्या पद्धतीनं कार्य केलं, आजही लोक सांगतात की अरे नाईक साहेबांची संस्था म्हटल्यानंतर 5 स्टार, आम्ही म्हटलं जे आवश्यक आहे ते आहे, परंतु आमचे विद्यार्थी 5 स्टार आहेत, म्हटलं आमचे विद्यार्थिनी 5 स्टार आहेत। त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, कर्तव्याची बांधिलकी, ज्या गोष्टीसाठी आपण त्या संस्थेत आलेलो आहोत, शैक्षणिक असेल, आपलं कॉलेज असेल, हे तर प्रत्येक सर्व गुण संपन्न असे विद्यार्थी घडत आहेत। आणि म्हणून आज आनंद या गोष्टीचा होतोय की अनेक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी पुढे चालले आहेत। आणि म्हणून मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं असेल, संस्थेचा प्रयत्न हा सातत्यानं नाईक साहेबांचा राहिला। आत्ताचे अध्यक्ष
संदीपजी नाईक यांचा कटाक्ष राहिला की संस्थेचं रूप तर चांगलं असलंच पाहिजे, परंतु मुळामध्ये ज्या उद्देशानं आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय त्याच्यावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही समाधानी आहोत. मी संस्थेच्या सर्व म्हणजे सरांपासून तर सर्वांचं मी संचालक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो, तुमचं अभिनंदन करतो की आपण हे विद्यार्थी घडवताना कुठल्याही पद्धतीचं कमतरता भासून देत नाही. जे उत्कृष्ट असायला पाहिजे ते उत्कृष्ट देण्याचं या ठिकाणी काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच जे विद्यार्थी घडत आहेत, आजपर्यंत तरी मी असं कधी ऐकलं नाही की विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी चुकीच्या घडल्यात. मी आजपर्यंत तरी कधी ऐकलं नाही. आणि म्हणून हे क्रेडिट हे सर्व शिक्षकांना ज्या पद्धतीने जातं त्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना जातो. मी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं धन्यवाद करतो की ही जी काळजी आपण घेत असता समाजामध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा हे कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे सुद्धा बघितलं जातं. आता सोशल मीडिया फार स्ट्रॉंग आहे. जरा जरी काय गडबड झाली तरी 2 मिनिटामध्ये, आता ती खरी की खोटी तो नंतरचा भाग असतो, परंतु ते येतं मात्र त्या ठिकाणी लोकांचा नक्कीच त्या ठिकाणी भ्रमनिरासही होत असतो. आणि म्हणून मला वाटतं की आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून कॉलेजने खूप विद्यार्थी घडवल्यात. आत्ताच जी माहिती मी घेतली, आर्ट्समध्ये साधारण 240 विद्यार्थी, कॉमर्समध्ये 613 आणि सायन्स BSc 111 असे एकंदरीत 964. म्हणजे आता 1000ला थोडंच काहीतरी बाकी आहे. आणि मला विश्वास आहे की संख्यापेक्षा गुणात्मक किती चांगली गोष्ट आहे ते महत्त्वाचं आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी किती चांगली आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतंय की आपण त्या बाबतीमध्ये फार पारक राहिलेलो आहोत. आज जे काही विद्यार्थी आजपर्यंत घडलेले आहेत हे निश्चितपणे आपल्या संस्थेच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतच असतील, कारण त्यांच्यावरती संस्कार तसे आपण केलेत. आणि म्हणून आम्हाला सर्वांचा अभिमान वाटतो. मगाशी सांगितल्या पद्धतीनं मी सरांना विचारलं, ती जी आपली रांगोळी काढली कोणी काढलेली? विद्यार्थ्यांनी. एकदा जोरदार टाळ्या तर सर्व मॅडम म्हणजे ज्यांनी त्याच्यामध्ये परिश्रम घेतल्यात, सुंदर अशी रांगोळी केलं आहे. उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. आज आनंद या गोष्टीचा आहे. विद्यार्थी बघतायत. आता जे विद्यार्थी पासआउट होत असतील ते बोलत असतील की फार चांगली इमारत झाली, आमच्या काळात व्हायला पाहिजे होती. परंतु ज्या काळामध्ये बनेल त्या काळामध्ये सर्वोत्कृष्ट बनेल आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या बरोबर इमारतही चांगली होईल. आताच मधल्या काळामध्ये संस्थेने निर्णय घेतला, आता आपलं थिएटरच्या बाजूचे आपली बांधकाम पूर्णत्वास येईल साधारण 1-1.5 वर्षामध्ये. आणि ते जसं पूर्ण होईल आपलं टार्गेट आहे की पुढच्या 4 वर्षामध्ये शाळा, कॉलेज, ज्युनियर कॉलेज हे सर्व इमारती नव्यानं चांगल्या पद्धतीनं आधुनिक चांगल्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांना कसं पुढचं आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण मिळेल. आता आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारनं देशाचं शैक्षणिक धोरणच बदललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजंट याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. आणि म्हणून मी सरांना सांगितले की आपण IT आहे ना आपलं, तर भविष्यामध्ये आपल्याला पुढचं पाऊल हे त्याच पद्धतीने असायला पाहिजे. भविष्यामध्ये अनेक स्पर्धा असताना आपलं कॉलेज, आपली संस्था त्याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे, हे नाईक साहेबांचं नेहमी स्वप्न राहिलेलं. परंतु आपल्याला हे करत असताना संस्थेचं पूर्ण ध्येय निश्चिती आहे की पुढचा हा जो विद्यार्थी घडेल हा सर्व क्षेत्रामध्ये पुढे जायला पाहिजे, तो कुठेही कमतरता असता कामा नये, ह्याची काळजी संस्था आणि आम्ही निश्चित घेऊ असं सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या सर्व इथल्या शिक्षकांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की भविष्य हे उज्ज्वल असणार आहे. नवी मुंबईचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. 18,000 करोड रुपयाची राशी लागून भारतातलं हे एकमेव असं
आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य हे विमानतळ आहे की जे पाण्याच्या माध्यमातून म्हणजे समुद्रमार्गे तुम्हाला येता येऊ शकेल. हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला मुंबई नवी मुंबई जे मुंबईचं सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती विमानतळ जे आहे छत्रपती महाराजांच्या नावानं त्याचं आणि हा नवी मुंबई एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी असणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन्ही एअरपोर्टमध्ये कधीही एक्सचेंज ट्रान्सफर तुम्हाला करता येऊ शकते. अशा पद्धतीचं भविष्यातलं नियोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तशाच पद्धतीनं मेट्रोचं जाळं असणार आहे. तशाच पद्धतीनं जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने आता नवीन आलेला अटल MTHL हा सुद्धा मार्ग त्याला कनेक्ट केलेला आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती या शहराला नेण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून होतं आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये नवी मुंबईच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या जाहीर झाल्या. आता हे विद्यार्थी असल्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे साधारण 5 लाख कोटी रुपयाचे डाटा सेंटर्सची निर्मिती होते आणि आत्तापर्यंत 60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही आपल्या नवी मुंबईमध्ये ऑलरेडी झालेली आहे. पुढच्या वर्षी साधारण 5 डाटा सेंटर्सची उद्घाटनं म्हणजे ते पूर्णत्वास लागतील. इथे जे विद्यार्थी आहेत खास करून IT संदर्भातले आहेत त्यांना माझं सांगणं राहील की आपल्याला ही फार मोठी संधी आहे. पूर्वी साधारण 10-15 वर्षापूर्वी यासाठी अमेरिकेला लोक जायचे, इतर देशांमध्ये जायचे. आता तुम्हाला जायची आवश्यकता भासणार नाही. तुम्हाला नव्या मुंबईमध्येच अशा प्रकारच्या चांगल्या नियोजित अशा मल्टीनॅशनल कंपन्यांची उपलब्धता होईल आणि साधारण 30,000 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्यांची उपलब्धता होणार आहे. हा आपल्या नवी मुंबईसाठी फार जमेची बाजू असणार आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता लागणार नाही. अनेक लोक आता IT म्हटल्यानंतर पुण्याला जातात, बँगलोरला जातात, हैदराबादला जातात. त्याची जायची आवश्यकता लागणार नाही. इम्पोर्ट एक्सपोर्ट याचं खूप मोठं हब या ठिकाणी जो आपला उल्वे नोड जे आहे तिथून JNPT होणार आहे. साधारण 3,000 एकरमध्ये हे आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट एक्सपोर्ट झोन असणार आहे. इकडे अनेक परदेशातले वस्तूंची आयात केली जाईल, तिथेच ॲसेंब्लिंग होईल आणि तिकडूनच एक्सपोर्ट होईल. त्या ठिकाणी कस्टम बॉन्डेड असं मल्टी लेअरचा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. माझी विद्यार्थ्यांना विनंती राहील, मी मागच्या काही काळापूर्वी सरांनाही सांगितलं होतं की त्या संदर्भातलं मार्गदर्शन जसं आपण म्हणतो ना की 10वीचा रिझल्ट लागला की पुढे कॉलेजमध्ये कुठल्या फॅकल्टीला जायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन जसं आपण या ठिकाणी करत असतो तसं आज आपल्या शहरामध्ये संधी प्राप्त होणार आहेत. आज तुम्हाला कल्पना आहे की बुलेट ट्रेन ही आपल्या BKC त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु भविष्यामध्ये जपानची जी बुलेट ट्रेन येणार आहे तो काय जपानचा माणूस काही इकडे येणार नाही. परंतु त्या पद्धतीची लोक त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होण्यासाठी आपल्या नवी मुंबईमध्ये आपण एक बुलेट ट्रेनिंग सेंटरसुद्धा त्या ठिकाणी आपण सँक्शन करून घेतलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या पूर्ण भारतभरामध्ये बुलेट ट्रेन जातील त्यांचं प्रशिक्षणसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अशा अनेक योजना अनेक उपलब्धी आपल्या या शहरामध्ये असणार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की हे जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याकडे ते उपलब्ध असलं पाहिजे, ते ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून मला विश्वास आहे की हे फक्त काय FG नाईक RF नाईक यांच्याच पुरता नाही, तर या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला ती संधी निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपण सज्ज होऊया. आजचा पुढचा काळ हा निश्चितपणे आपल्या सर्वांना स्पर्धेचा आहे, परंतु मी कुठे कमी नाही ही भावना प्रत्येकाने बाळगावी. आत्मविश्वासानं तुम्ही पावलं टाका, भविष्य हे तुमचंच आहे अशी शुभेच्छा व्यक्त करून आरंभाच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा आभार.